लपंडाव मालिकेच्या आजच्या धमाकेदार एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या एपिसोडची सुरुवात एका अत्यंत गोड आणि रोमॅन्टिक दृश्याने होते. कान्हा आपल्या हाताने सखीच्या पायात अत्यंत सुंदर असे सोन्याचे पैंजण घालत असतो. ते दृश्य पाहून तिथे उभे असलेल्या मनस्विनीच्या डोळ्यात अक्षरशः आग पेटते. तिच्याने हे प्रेम आणि जवळीक बघवत नाही आणि म्हणून ती चिडून तिकडून निघून जाण्याचा प्रयत्न करते. पण कान्हा तिला थांबवतो आणि टोमणा मारत म्हणतो, माझा 7 जन्माचा वड ही सखी आहे आणि आता तू जर लग्न केलं असतंस तर आज तू सुद्धा वडाच्या पूजेला गेली असतीस. यावर सखी सुद्धा शांत बसत नाही. ती कानाच्या सुरात सूर मिसळत मनस्विनीला विचारते, या बाईशी कोण लग्न करणार? मनस्विनी आश्चर्याने आणि रागाने सखीकडे बघते. सखी तिला आणखीन डिवचते आणि म्हणते, काय झालं? असं बघत काय बसली आहेस? भूक नाही लागली का तुला? जा जाऊन काहीतरी ऑर्डर कर किंवा मी जसं शिकवलंय तसा स्वयंपाक तरी कर. सखीचा हा रुबाब पाहून मनस्विनीला काही सुचत नाही. ती फक्त त्यांना बोट दाखवते आणि रागाने युजलेस असं पुटपुटत तिकडून निघून जाते. तर तेवढ्यात तिकडे परशू आणि मीनाक्षी काकू येतात आणि सखीने ज्या पद्धतीने मनस्विनीला उत्तर दिले ते पाहून ते सखीचं कौतुक करतात. शेराला सव्वा शेर, तुम्ही तर तिची बोलतीच बंद करून टाकली, असे तो म्हणतो. मीनाक्षी काकू सुद्धा खुश असते. ती सखीवर वेळेवर आणि तिला पूजेला जाता आले या गोष्टीसाठी कौतुक करते. परशूचे लक्ष सखीच्या पायातील पैंजणाकडे जाते आणि तो कौतुकाने म्हणतो, काय ग सखी, कवीने किती छान पैंजण गिफ्ट दिलं आहे तुला. त्याची पारख खरंच खूप चांगली आहे. हे ऐकून सखी गोड लाजते. सगळेजण पूजेला जाण्यासाठी निघणार तितक्यात कान्हाचा फोन वाजतो. फोनवर बोलताना कान्हाच्या चेहऱ्यावर काळजी दाटून येते. फोन ठेवल्यावर तो सर्वांना सांगतो, आईची तब्येत अचानक बिघडली आहे. तिला खूप खोकला येतोय आणि मला तिला अर्जंटमध्ये डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. कान्हाला सखी आणि कुटुंबासोबत पूजेला जायची इच्छा असते, पण परिस्थितीमुळे तो जाऊ शकत नाही. या गडबडीत सखीच्या तोंडातून अचानक निघून जाते, एनिवे सासूबाईची तब्येत जास्त महत्वाची आहे, तू तिकडे जा. सासूबाई हा शब्द ऐकून कान्हा आश्चर्याने आणि अत्यंत प्रेमाने सखीकडे बघतो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटते. परशू आणि मीनाक्षी सुद्धा सखीकडे कौतुकाने बघतात. सखीच्या लगेच लक्षात येते की ते काय बोलून गेले आणि ती गडबडून विषय सावरते आणि म्हणते, आय मीन तर काकूंना डॉक्टरांकडे घेऊन जा, जास्त महत्वाचे आहे. कान्हा आईला घेऊन हॉस्पिटलकडे निघतो. सीन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होतो आणि कान्हा त्याची आई अर्पणाला घेऊन हॉस्पिटलच्या रिसेप्शन जवळ येतो. अर्पणा सतत खोकत असते, पण तरीही ती म्हणते, अरे इतकं काही झालं नव्हतं, साधं खोकलाच तर आहे, हॉस्पिटलमध्ये आणण्याची काय गरज होती? कान्हा तिची समजूत काढतो आणि तिला गप्प राहायला सांगतो. तेवढ्यात रिसेप्शन जवळ एक अत्यंत हृदयस्पर्शी दृश्य कान्हाच्या नजरेस पडते. तीच ती अनोळखी बाई जिच्याकडे खरी तेजस्विनी राहत आहे. पूर्णपणे पावसाच्या पाण्यात भिजलेल्या अवस्थेत ती उभी असते. तिच्या हातातील पैशांच्या नोटा सुद्धा पूर्णपणे भिजलेल्या असतात. ती डॉक्टरांना काय करत असते, हे घ्या पैसे, मी देत आहे ना, पण प्लीज माझ्या बाळाकडे सोपवा, हवं तर मी तुमच्या पाया पडेल. पण तो डॉक्टर अतिशय निष्ठुरपणे तिला सुनावतो, तुम्ही कालच पैसे भरायला हवे होते. माणुसकीच्या खातर आम्ही तुम्हाला पैशाला ॲडमिट केलं, पेशंटला ॲडमिट केलं, सगळे रूल्स बाजूला ठेवले, पण आता हे भिजलेले पैसे आम्ही कसे घेणार? बाई पुन्हा विनवणी करते, पण डॉक्टर तिच्यावर ओरडतो, पैसे कसे आणायचे याची अक्कल नाही का तुला? ती बिचारी रडायला लागते. ते सगळं बघून कान्हाला राहवत नाही. तो पुढे येतो आणि त्या डॉक्टरांना खडे बोल सुनावतो, डॉक्टर तुम्ही तुमच्या जागी बरोबर असाल, पण त्यांच्या अवस्थेकडे बघा. डोक्यापासून पायापर्यंत त्या भिजलेल्या आहेत, पायात चप्पल नाहीये, चिखलात माखल्या आहेत. तुम्हाला माहित आहे का, हे बिल भरण्यासाठी त्यांनी त्यांच्या बहिणीची अंगठी विकली आहे. एक आई आपल्या बाळासाठी हे सगळं करते. या भिजलेल्या पैशांची तुम्हाला किंमत नसेल, पण त्यांच्या प्रयत्नांचे मोल तुम्ही कसे करणार? कान्हाचे हे शब्द ऐकून डॉक्टर निरुत्तर होतो. कान्हा स्वतःचे क्रेडिट कार्ड काढतो आणि त्या बाईचे संपूर्ण बिल भरतो. ती बाई कान्हासमोर हात जोडते आणि कृतज्ञतेने म्हणते, तुम्ही माझ्यासाठी देवासारखे धावून आलात. कान्हा अत्यंत नम्रतेने तिला तिच्या बाळाची काळजी घेण्यास सांगतो आणि आपल्या आईला डॉक्टरांकडे घेऊन जातो. दुसरीकडे सखी आणि मीनाक्षी काकू पूजा करून घरी परततात. सखी खूप आनंदी असते, कारण तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच अशी पूजा त्यांनी केलेली असते. मीनाक्षी काकू सखीला समजावून सांगते की ती नशीबवान आहे, कारण तिला कबीर सारखा अत्यंत समंजस, प्रामाणिक आणि सज्जन नवरा मिळालेला आहे. तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. त्याने किती सहजपणे मूल दत्तक घेण्याचा पर्याय सुचवला. असे म्हणतात ना की मीनाक्षी काकूंचा कंठ दाटून येतो आणि त्यांना आता कधी एकदा आता त्या लहानग्या जीवाला या घरात आणते
असं झालेलं असतं. सखी काकूंना धीर देत असते आणि एक मोठी आनंदाची बातमी देते. तिने ओंजळ चाइल्ड केअर नावाच्या एका ट्रस्टीची माहिती काढलेली असते आणि ती जेवण झाल्यानंतर लगेच फोन करणार असल्याचे सांगते. सखी जेवण झाल्यावर असे म्हणताच मीनाक्षी काकूंना आठवतं की सखीचा आज वटपौर्णिमेचा उपवास आहे. त्या सखीला सांगतात, "अगं बाई, आज बाया दिवसभर उपवास ठेवतात आणि रात्री सोडतात. आज दिवसभर काहीच खायचं नाहीये." हे ऐकून सखीला मोठा झटकाच बसतो. काहीच खायचं नाहीये? म्हणजे काहीच नाही? ती डोळे विस्फारून विचारते. मीनाक्षी काकू हो म्हणून तिथून निघून जातात. आता सखीची खरीच पंचाईत होते. ती स्वतःशीच बडबडू लागते, "अरे बापरे! आज दिवसभर काहीच खायचं नाहीये आणि तेही ह्या हाफ चड्डीसाठी. ते काय माझा खरा नवरा थोडीच आहे." सखीला भयंकर भूक लागलेली असते आणि ती पर्स उघडून त्यातील चॉकलेट काढते. पण पुन्हा तिला स्वतःच्या मनाची टोचणी लागते. "नाही नको. इतक्या मनापासून मी पूजा केली आहे आणि आता लगेच उपवास मोडला तर मलाच गिल्ट येईल." असा विचार करून ती चॉकलेट परत ठेवते. त्यावेळी सखी ओंजळ चाइल्ड केअर च्या कल्पना मॅमला फोन करते आणि दुसऱ्या दिवशी भेटण्याची वेळ ठरवते. हे सर्व मनस्विनी लपून ऐकते आणि ती सखीचे हे मनसुबे उधळून लावण्याचा चंग बांधते. हॉस्पिटलमधून बाहेर पडताना अपर्णाची नजर त्या अनोळखी बाईवर पडते. जिच्या बाळाला डिस्चार्ज मिळालेला असतो. बाहेर मुसळधार पाऊस सुरू असतो. अपर्णा कान्हाला त्या बाईला गाडीतून घरी सोडवण्याचं सांगते. कान्हा अगदी तयार होतो. गाडीत बसल्यानंतर अपर्णा कान्हाचे कौतुक करते की त्याला सखीची किती काळजी असते. प्रवासात कान्हा त्या बाईच्या विचारपूस करतो. तो तिचा पत्ता चिकूवाडे विचारतो. बातोबातूंमध्ये ती बाई सांगते की तिचं बाळ आणि तिची आई तिच्याच घरात असतात. माझ्या ताईला फार हालचाल करता येत नाही, त्यामुळे मलाच सगळं करावं लागतं, असे ती सांगते. आता ती ताई म्हणजे खरी तेजस्विनी आहे हे प्रेक्षकांना माहिती असतं. कान्हा तिला आणखी प्रश्न विचारणार तितक्यात ती बाई रस्ता दाखवण्यासाठी उजवीकडे घ्या असे म्हणते आणि तो विषय तिथेच राहून जातो. पण हा धागा भविष्यात खूप मोठा स्फोट घडवून आणणार आहे. तर घरी सखीच्या भुकेचा कडेलोट झालेला असतो. ती विचार करते की जेवण नाही पण किमान थोडीशी साखर तरी खावी, म्हणजे शरीरात ग्लुकोज जाईल आणि तिला चक्कर येणार नाही. ती लपून किचनमध्ये जाते आणि साखरेचा डबा उघडते. थोडीशी साखर हातावर घेते तितक्यात पाठीमागून गौतम काका येतात. सखी प्रचंड घाबरते आणि घाईघाईत साखर डब्यात टाकून देते. गौतम काका विचारतात, "तू साखर खात होतीस का?" सखी लगेच खोटं बोलते, "नाही नाही, मी तर बघत होते की साखरेच्या डब्यात लाल मुंग्यांची रांग तर लागली नाहीये." गौतम काका हसतात आणि तिला निर्जळ उपवासबद्दल सांगतात. निर्जळ उपवासचा अर्थ असतो की पाण्याचा एकही थेंब न पिण्याचा उपवास याची माहिती देतात. ते त्यांच्या पत्नीच्या उर्मिलाचा एक भन्नाट किस्सा सांगतात की कशी तिने निर्जळ उपवासात कोल्ड्रिंक आणि चहा पिण्याची परवानगी मागितली होती. हे ऐकताना सखीच्या मनात भुकेने कावळे ओरडतात. गौतम काका तिला चहा बनवायला सांगतात आणि ती बिचारी भुकेल्या पोटी चहा बनवायला लागते. मित्रांनो, आजचा भाग तर मजेत आणि भावुकतेत गेला, पण उद्याच्या भागात आपल्याला महास्फोट बघायला मिळणार आहे. तर उद्याच्या भागात आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे याबद्दल आपण आता चर्चा करूया. सगळ्यात आधी आपल्याला असं बघायला मिळतं की नंदा अखेर त्या जागेवर पोहोचते जिथे खरी तेजस्विनी राहत आहे. तेजस्विनी नंदाला पाहून प्रचंड घाबरणार आहे. नंदा बंगल्यावर परत येते आणि मनस्विनीसोबत दारूच्या पार्टीत नशेच्या धुंदीत एक भयंकर सत्य उघड करते आणि ते सत्य म्हणजे की तेजस्विनी अजूनही जिवंत आहे. आणि हो, प्रेक्षकांसाठी एक खास ट्विस्ट म्हणजे कान्हा आणि सखी चा एक अतिशय सुंदर आणि रोमॅन्टिक डान्स आपल्याला मालिकेच्या येणाऱ्या भागात बघायला मिळणार आहे. आणि आता हे सत्य समोर आल्यावर मनस्विनी काय करणार, कान्हा आणि सखीला खऱ्या तेजस्विनीचा शोध कसा लागणार, हे सगळं पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा लपंडाव मालिकेचा एपिसोड कसा वाटला आणि आमचा हा सविस्तर रिव्ह्यू कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडलेली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकांचे एपिसोड्सचे अपडेट्स मिळवण्याकरिता आपण भेटूया मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये. पाहूया मालिकेत उद्या अजून नेमकं काय काय घडून मिळते ते, की मनस्विनीला तेजस्विनीचा सगळा पत्ता लागतोय का, का त्याआधीच तेजस्विनी कान्हापर्यंत पोहोचते, सखीपर्यंत पोहोचते. कारण हे सगळं नेमकं यामध्ये काय आधी घडते, तेजस्विनी सगळ्यात आधी कोणाला सापडते, या सगळ्यावरून ठरणार आहे की मालिकेत पुढे नेमकं काय घडून येते ते. तर या सगळ्यावरचे तुमचे मत देखील कमेंट करा. आपण भेटूया मालिकेच्या उद्याच्या भागात. पाहूया मालिकेत उद्या नवीन नेमकं काय काय घडते.